Hello everyone, welcome to you Yog Vignan and Tantrajnan channel. Myself Dr. Manisha Nagarguje. Today we are going to about the second chapter, Systematic of Living Organism. In previous lecture we are discussed about the systematics, classification, three domain of life, chemotaxonomy, numerical taxonomy, cladogram, phylogeny, DNA barcoding, taxonomic category, taxonomic hierarchy, units of classification. And in this lecture, we are studying what is meant by the nomenclature, silent feature of five kingdom system of classification, and a cellular organism. So see here, first of all, we see what is meant by the nomenclature. Students, any object that become known to human intelligence must possess a name. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, नॉमेनक्लेचर म्हणजे द्विनाम पद्धती. तर आज आपण क्लासिफिकेशनमध्ये सर्वात महत्त्वाची जी पद्धत आहे ती नॉमेनक्लेचर पद्धत. आता ही नॉमेनक्लेचर पद्धत का वापरली, कशामुळे वापरलेली आहे हे सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर थोडीशी जनरल माहिती पाहूयात आपण. एनी ऑब्जेक्ट दॅट बिकम नो टू ह्युमन इंटेलिजन्स मस्ट पोजेस ए नेम. म्हणजे प्रत्येक वस्तूला मानवाच्या हुशारीमुळं काय झालेलं आहे, एक विशिष्ट पद्धतीचं नाव देण्यात आलेलं आहे. It may not be possible or convenient to describe it in order to communicate idea about it. The art of naming the object in fact is science called the nomenclature. म्हणजे पहा, the art of naming the object म्हणजे प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट पद्धतीचं जे नाव दिलेलं आहे तर त्यालाच नॉमेनक्लेचर म्हटलेले आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर नोन बाय दी पर्टिक्युलर नेम. या सजीव सृष्टीमध्ये जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सजीव आहेत, सर्वांना एक पर्टिक्युलर नावाने ओळखलं जाते. द प्रोसेस ऑफ गिविंग नेम ऑफ एनी ऑर्गॅनिझम. नॉमेनक्लेचर मीन्स ही प्रोसेस, ही अशी एक प्रकारची प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये गिविंग नेम एनी ऑर्गॅनिझम म्हणजे कोणत्याही असणाऱ्या ऑर्गॅनिझमला, सजीवाला एक नाव दिलं जातं आणि त्या पद्धतीला नॉमेनक्लेचर म्हटलेले आहे. टू सी हिअर द टू सिस्टीम ऑफ नॉमेनक्लेचर. फर्स्ट वन इज द वर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर सिस्टीम and second that is the binomial nomenclature system. Binomial nomenclature system also called the scientific name. See here student, the vernacular means the original language or local language. आता या ठिकाणी वर्नॅक्युलर याचा अर्थ आहे आपली ओरिजिनल लँग्वेज और लोकल लँग्वेज म्हणजे आपली जी मूळ भाषा आहे किंवा आपल्या परिसरामध्ये बोलली जाणारी भाषा, याला वर्नॅक्युलर म्हटलेलं आहे. आणि वर्नॅक्युलर नेम म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये किंवा आपल्या ओरिजिनल भाषेमध्ये एखाद्या वस्तूला, प्राण्यांना, वनस्पतींना, मायक्रो ऑर्गॅनिझमला दिलेलं नाव, याला म्हटलेलं आहे वर्नॅक्युलर. वर्नॅक्युलर मीन्स द सिस्टीम ऑफ ऑर्गॅनिझम्स आर गिवन बाय यूजिंग लोकल नेम अँड ऑर्गॅनिझम. पहा, वर्नॅक्युलर मीन्स ही अशा प्रकारची सिस्टीम आहे की या सिस्टीममध्ये प्रत्येक ऑर्गॅनिझमला त्यांच्या म्हणजे प्रत्येकाच्या आपल्या लोकल भाषेमध्ये, लोकल म्हणजे आपल्या बोलीभाषेमध्ये जे नाव दिलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे या ठिकाणी वर्नॅक्युलर नेमिंग सिस्टीम किंवा वर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर. वाईडली डिस्ट्रीब्युटेड ऑर्गॅनिझम हॅव ए लार्ज नंबर ऑफ कॉमन नेम्स. म्हणजे जेवढे काही वाईडली डिस्ट्रीब्युटेड सर्वत्र पसरलेले जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत प्रत्येकाला एक कॉमन नावाने ओळखले जाते.
तर उदाहरण दिलेले आहे पहा, पॅन्सी ग्रोन इन मोस्ट युरोपियन अँड अमेरिकन गार्डन्स हॅज अबाउट 50 कॉमन इंग्लिश नेम. म्हणजे पॅन्सी नावाचे जे काही ऑर्गॅनिझम आहे हे जास्त करून युरोप आणि अमेरिका या देशातील गार्डनमध्ये, उद्यानामध्ये ग्रो केले जाते आणि त्याला जवळजवळ 50 कॉमन इंग्लिश नावे आहेत. अँड इन मल्टी लँग्वेज कंट्री लाईक इंडिया almost all useful plant have local name which differ from language to language and even from the dialect to dialect. म्हणजे आपल्या इंडियामध्ये, आपल्या भारतामध्ये जे काही आपले वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळे राज्य आहेत, प्रत्येक राज्यामध्ये एकाच वस्तूला त्या भाषेमधून वेगवेगळ्या प्रकारची लोकल नावं आहेत. डिफर फ्रॉम लँग्वेज टू लँग्वेज. ॲज इन आयुर्वेदा पहा, इन आयुर्वेदा मँगो. आता मँगो हे कॉमन नाव आहे, आंबा ज्याला म्हटलेले आहे. आता मँजिफेरा इंडिका हे सायंटिफिक नाव आहे आणि हे सायंटिफिक नाव कशा पद्धतीने दिलेलं आहे हे आपण नॉमेनक्लेचरच्या पुढच्या सिस्टीममध्ये किंवा पुढच्या पद्धतीमध्ये बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये पाहणार आहोत. या ठिकाणी फक्त आपण मँगो, आंबा याचाच विचार करायचा आहे. आम इज नोन ॲज बाय ओव्हर 50 डिफरंट नेम. आता आंब्याला सुद्धा 50 असे वेगवेगळे लोकल नावं आहेत. अँड ऑल इन द संस्कृत लँग्वेज. आणि सर्व कशामध्ये आहेत? संस्कृत लँग्वेजमध्ये सुद्धा आहेत. हेन्स दी कॉमन नेम ऑब्वियसली हॅव लिमिटेड युजेस. जे काही कॉमन नावं आहेत त्याचे एकदम लिमिटेड युजेस आहेत. अँड फॉर युनिव्हर्सल ॲप्लिकेशन ए युनिक नेम फॉर ए पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल इज व्हेरी मच एसेन्शियल. त्यामुळे काय झालेले आहे की प्रत्येक ऑर्गॅनिझमला एक पर्टिक्युलर नाव देणं खूप गरजेचं आहे. आता हे व्हर्नॅक्युलर नेम म्हणजे कॉमन नाव आपल्या बोलीभाषेमध्ये प्रत्येक वस्तूला, प्रत्येक ऑर्गॅनिझमला, प्रत्येक प्लांटला जे नाव आहे ते जास्त इफेक्टफुल नाही. कशामुळे? कारण पहा, ही व्हर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, याचे काही ड्रॉबॅक्स आहेत. आता ते ड्रॉबॅक्स कोणते पहा. इट इज क्रिएटिंग कन्फ्यूज. म्हणजे ही सिस्टीम कोणती आहे? व्हर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर सिस्टीम ही थोडीशी कन्फ्यूज करणारी आहे. आता कशामुळे कन्फ्यूज होऊ शकते पहा, की या ठिकाणी एक उदाहरण आहे, इपोमिया बटॅटोज. काय आहे? इपोमिया बटॅटोज. आता याचा जर अर्थ पाहितला आपण तर हे रताळाचं नाव आहे. कशाचं नाव आहे? रताळाचं. स्वीट पोटॅटो. मराठीमध्ये रताळे म्हणतात, इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो म्हणतात आणि वेगवेगळ्या भाषेमध्ये याची वेगवेगळी नाव आहे. तर जर आपण आंध्र प्रदेशमध्ये गेलो, ह्याचं नाव ऐकलं तर आपल्याला कन्फ्यूज होणार आहे, आपल्याला काहीच माहिती होणार नाही. जर आपण तेच UP, बिहार, पटना, उत्तर साईडला गेलो, नॉर्थ साईडला, तर त्या ठिकाणी या रताळाचं, या इपोमिया बटॅटोचं नाव ऐकून आपण कन्फ्यूज होणार आहेत. मग सो इट इज ए ग्रेट कन्फ्युजन. त्यानंतर दुसरा ड्रॉबॅक आहे की मिसलिडिंग. आता मिसलिडिंग म्हणजे उदाहरण आहे जेलीफिश, स्टारफिश आणि सिल्वरफिश. आता मला सांगा, या 3 नावामधून तुम्हाला कोणते ऑर्गॅनिझम आहे असे लक्षात येते? प्रत्येक आपण सांगणार काय की हे जे आहे हे कशाचं नाव आहे? फिशचं नाव आहे, फिश. परंतु हे तिन्ही नावं ही कसल्याही प्रकारच्या माशाची नावं नाहीत. म्हणजे मिसलिडिंग म्हणजे आपल्याला थोडं कन्फ्यूज होतं. आता हे मिसलिडिंग म्हणजे जेलीफिश. आता जेलीफिश ही जे आहे तर हे निडारिया प्राणीसंघातले आहे. जेलीफिश कशातले आहेत? निडारिया प्राणीसंघातले आहेत. त्यानंतर हे स्टारफिश जे आहेत ते इकायनोडर्मॅटा प्राणीसंघातले आहेत आणि हे सिल्वर फिश जे आहेत हे आहेत इन्सेक्ट्स आहेत. आणि याच्या नावावरून तर आपल्याला असे वाटते की तिन्ही नावं हे एका माशाच्या प्रकाराचे आहेत.
परंतु असं काहीच नाही. तर पहा, आता हे जे आहेत हे इन्सेक्ट्स. कोणते इन्सेक्ट? सिल्वर फिश. आता आपण काही वेळेस लायब्ररीमध्ये गेल्यानंतर असं आपल्याला निदर्शनास असे आले असेल की त्या लायब्ररीमध्ये खूप काळाने ठेवलेली जी काही पुस्तके असतात तर ती आपल्याला थोडे पिवळे झालेले दिसतात. आता हे पुस्तकं नेमकी पिवळे का पडली असतील? आपल्याला माहिती आहे, ज्यावेळेस प्रिंटिंगची छपाई होते, पुस्तकं आपण हाताळतो, त्यावेळेस त्या पुस्तकांची पेजेस हे व्हाईट असतात. परंतु काही काळानं त्या व्हाईट पेजेसचे रूपांतर लायब्ररीमध्ये काय होतात? येल्लो पेजेसमध्ये होतं. तर कशामुळे? हे जे काही सिल्वर फिश हे जे किडे असतात त्यांनी जो काही स्त्रवलेला घटक आहे त्या स्त्रवलेल्या घटकामुळं व्हाईट पेजेसचे रूपांतर हे येल्लो पेजेसमध्ये झालेले असते. सो दिस इज अबाउट दी व्हर्नॅक्युलर नॉमेनक्लेचर सिस्टीम. त्यानंतर जी नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे, सेकंड वन इज दी बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम, इज ऑल्सो कॉल्ड दी सायंटिफिक नेम. सी हिअर, टू ओव्हरकम दी डिफिकल्टी रायजेस बाय कॉमन नेम्स. म्हणजे ज्यावेळेस आपण ऑर्गॅनिझम्सला कॉमन नेमनं ओळखले जाऊ लागले त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये डिफिकल्टीज ह्या समोर आलेल्या आहेत. त्यामुळे सायंटिस्ट हॅव गिवन दिस सायंटिफिक नेम टू ऑल नोन ऑर्गॅनिझम. म्हणजे जेवढे काही परिचयाचे ऑर्गॅनिझम्स होते त्या सर्वांना शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे? एक सायंटिफिक नेम दिलेलं आहे, सायंटिफिक. अँड दीज आर सिस्टमॅटिक, दच प्रोव्हाइड मीन्स फॉर दी इंटरनॅशनल कम्युनिकेशन. आणि हे जे काही सायंटिफिक नावं दिलेत ते पूर्ण इंटरनॅशनल कम्युनिकेशन करून दिलेले आहेत. म्हणजे पूर्ण जगामध्ये ही एकच सिस्टीम वापरलेली आहे. बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वॉज गिवन बाय दी फादर ऑफ टॅक्झॉनॉमी कार्ल लिनियस. म्हणजे ही जी काही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे ही सर्वप्रथम या सिस्टीमचा उपयोग कोणी केला असेल तर फादर ऑफ टॅक्झॉनॉमी, टॅक्झॉनॉमीचे जनक होते कार्ल लिनियस यांनी सर्वप्रथम बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वापरली. ही इंट्रोड्यूस धिस सिस्टीम इन हिज बुक स्पेसिस प्लॅन्टॅरम. म्हणजे या कार्ल लिनियस यांचं जे स्पेसिस प्लॅन्टॅरम नावाचं पुस्तक होतं तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम वापरली आहे, इंट्रोड्यूस केली आहे सर्वप्रथम. आणि हे पुस्तक 1753 मध्ये पब्लिश झालेलं आहे. इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर ICBN हॅज बीन सेटअप दी कन्फर्म दी सायंटिफिक नेम. म्हणजे जे काही इंटरनॅशनल नॉमेनक्लेचरची संस्था आहे, इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर, या संस्थेनं या ठिकाणी या बायनॉमियल नॉमेनक्लेचरला सायंटिफिक नेम म्हणून घोषित केलं आहे. अकॉर्डिंग टू धिस सिस्टीम, दिस सायंटिफिक नेम ऑफ सनफ्लावर. आता या बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीमनुसार जे सनफ्लावर आहे, सूर्यफूल आहे, याचं सायंटिफिक नेम काय आहे तर हेलियांथस सॅनस. इन द अबाव हेलियांथस इंडिकेट्स नेम ऑफ जीनस. हेलियांथस काय आहे की एका जीनसचं नाव आहे. आणि त्यानंतर सेकंड नाव काय आहे तर ॲनस इज डिनोटेड द नेम ऑफ स्पेसिस, म्हणजे त्याच्या प्रजातीचं नाव आहे. आपण पाहूयात की बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीममध्ये कशा प्रकारचे रूल्स आहेत. बायनॉमियल नॉमेनक्लेचरमध्ये प्राण्यांना, वनस्पतींना, मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझमला कशा पद्धतीनं नामकरण पद्धत त्यांची केलेली आहे, कशा पद्धतीनं नावे दिलेली आहेत, हे झालं तुमच्या स्टेट बुकच्या पुस्तकामध्ये. परंतु याहीपेक्षा जी आता तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ही माहिती सर्व NCERTच्या बुकमधील आहे, नेटवरून घेतलेली आहे. त्याचबरोबर MSc BSc या पुस्तकांचा वापर करून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे. तर त्यानंतर पहा, रूल्स ऑफ दी बायनॉमियल नॉमेनक्लेचर. फर्स्ट वन इज दी बाय मीन्स टू. बाय मीन्स टू अँड नॉमियल्स मीन नेम. म्हणजे ऑर्गॅनिझमला दोन नावं देण्याची जी पद्धत आहे त्याला म्हणायचं बायनॉमियल नॉमेनक्लेचर. अँड इच ऑर्गॅनिझम शूड हॅव टू नेम्स. म्हणजे प्रत्येक ऑर्गॅनिझमला किती नावं आहेत? दोन नाव आहेत. आउट ऑफ दिस टू म्हणजे हे जे काही दोन नावे आहेत, आत्ताच आपण हेलियांथस ॲनस पाहिलं होतं,
हेलियांथस हे फर्स्ट नाव झालं आणि ॲनस हे सेकंड नाव झालं. द फर्स्ट नेम इज द जीनस नेम. जे पहिलं नाव आहे पहा, हेलियांथस, आणि नंतर ॲनस, हे दोन नाव आहे. किंवा तुमच्या इथं आहे मॅन्जीफेरा इंडिका. द फर्स्ट नेम इज जीनस, फर्स्ट नेम इज जीनस, and then second name is the species name. म्हणजे बायनॉमियल सिस्टीममध्ये 2 नेमिंग सिस्टीम आहे. जे फर्स्ट नेम आहे जीनस नेम, म्हणजे मॅन्जीफेरा हे जीनस नेम आहे, आणि सेकंड नेम शुड बी दी स्पेसिस नेम, आणि इंडिका हे काय आहे, स्पेसिस नेम आहे. त्यानंतर थर्ड रूल ऑफ द बायनॉमियल नॉमेनक्लेचर, दॅट इज द जीनस नेम written in a capital alphabet. See here, capital alphabets. And species name, see here, starting this species name small alphabets, indica, I. This is the third rule of binomial nomenclature. Then fourth rule of the binomial nomenclature, that is the binomial nomenclature in italic font. It is modified after, sometimes they are modified because the printed name is the italic font. Whenever, then handwriting name, when we are written in handwriting, then it's underlined. This is the fourth rule of binomial nomenclature. Then fifth rule, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो पहा, जीनस, आता थर्ड रूल पहा. थर्ड रूल असा आहे की जीनस नाव आहे, जीनसचं नाव हे पहिलं अक्षर त्याचं कॅपिटल अल्फाबेटमध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे मॅग्निफेराचं यम, आणि स्पेसिसचं नाव आहे स्मॉल अल्फाबेट्समध्ये लिहिलेलं आहे, इंडिका. त्यानंतर चौथा रूल, बायनॉमियल नॉमेनक्लेचर ही पद्धत इटॅलिक फॉन्टमध्ये लिहिण्याची होती, परंतु त्यानंतर अशा पद्धतीनं मॉडिफिकेशन करण्यात आलं की जे प्रिंटेड आहेत, प्रिंटेड नावं ही इटॅलिक फॉन्टमध्ये असतील, परंतु जे आपण हाताने लिहिणार आहेत ते हाताने लिहिणारी नावं हे लिहिल्यानंतर त्यांना अंडरलाईन करणे हे आवश्यक आहे. त्यानंतर पाचवा रूल्स पहा, द नेम शुड नॉट हॅव लेस दॅन 3 अल्फाबेट्स अँड मोर दॅन 13 अल्फाबेट्स. तर हे जे नाव आहे मॅन्जीफेरा इंडिका, यामध्ये 3पेक्षा कमी कॅरेक्टर्स नसले पाहिजेत आणि मोर दॅन 13 अल्फाबेट्स, म्हणजे 13पेक्षा जास्त अल्फाबेट्ससुद्धा नसले पाहिजेत. त्यानंतरचा असणारा 6वा रूल्स आहे, स्पेसिस बिलॉंग टू दी सेम जीनस. जर एखादी स्पेसिस ही काय असेल, सेम जीनसमध्ये असेल, सेम जीनस, then cannot have same name but the species belong to the different genus may be have the same name. म्हणजे त्यांच्यामधले स्पेसिसचं नाव हे सेम असू शकतं. जर जीनस डिफरंट असेल तर स्पेसिस सेम असू शकते, आणि जर जीनस सेम नावाचे आहे तर स्पेसिस ही काय असणार आहे, डिफरंट असणार. स्पेसिस बिलॉंग टू दी सेम जीनस नॉट हॅव सेम नेम. म्हणजे अशा पद्धतीचा 6वा आणि 7वा रूल्स आहे. त्यानंतर 8वा रूल्स पहा, जीनस नेम इज नाउन. जीनस नेम हे नाम असेल आणि स्पेसिस नेम हे ॲडजेक्टिव्ह असेल, विशेषण आहे किंवा डिस्क्रिप्टिव्ह असणार आहे. 9वा रूल असा आहे की एनी सायंटिस्ट डिस्कवर्ड एनी ऑर्गॅनिझम अँड ही टेक टू पेन गिवन नेम टू ऑर्गॅनिझम दॅट एव्हरीबडी नीड टू रिस्पेक्ट सायंटिस्ट अँड हाऊ टू रिस्पेक्टेड सायंटिस्ट बाय दी प्रोसेस कॉल्ड सिटेशन. म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञांनी काय केलं, एखाद्या बॉटनिस्टनी एखादं ऑर्गॅनिझमचं नाव हे डिस्कवर्ड केलेलं आहे आणि त्यांनी लिहिण्यासाठी जर पेन उचलला तर त्या प्रत्येकानं त्या सायंटिस्टचा रिस्पेक्ट केला पाहिजे, आणि त्या प्रोसेसला म्हटलेलं आहे सिटेशन. आता सिटेशन म्हणजे नेमकं काय पहा, सिटेशन इज द रूल in which after writing the binomial name of the organism of the end, the discovered name or person who has given name should be written. म्हणजे ज्या व्यक्तीनं ते नाव शोधलेलं आहे शेवटी त्या व्यक्तीचं नाव लिहिणं गरजेचं आहे. तर त्या शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे मॅन्जीफेरा इंडिका लिनियस, कार्ल लिनियस. म्हणजे कार्ल लिनियसने हे मॅन्जीफेरा इंडिका नाव डिस्कवर केलेलं आहे आंब्याचं. त्यानंतर
मोस्ट इम्पॉर्टंट रोल, अतिशय महत्त्वाचा रोल असा आहे की विच लँग्वेज इज यूज ए बायनॉमियल नॉमेनक्लेचर. आता सर्वांना प्रश्न असा पडला होता की बायनॉमियल नॉमेनक्लेचरची लँग्वेज कोणती पाहिजे. तर पहा, या बायनॉमियल नॉमेनक्लेचर आपल्याला लिहायचं आहे. तर दी लँग्वेज इज गिविंग दी नेम ऑदर इन लॅटिन ऑर ग्रीक. एक तर लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्येच ही बायनॉमियल नॉमेनक्लेचर सिस्टीम आहे. किंवा प्रत्येक ऑर्गॅनिझमचं जे बायनॉमियल नॉमेनक्लेचर आहे ते लॅटिन भाषेमध्ये किंवा ग्रीक भाषेमध्येच असायला हवं. देन सी हिअर, बिफोर 2011 म्हणजे 2011 पूर्वी, द कोड विच हॅज सेट अप द कन्फर्म द सायंटिफिक नेम ऑज ICBN. म्हणजे सर्वप्रथम 2011च्या पूर्वी ICBN या संस्थेनं सायंटिफिक नेम हे कन्फर्म केलं होतं. ICBN म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ बॉटनिकल नॉमेनक्लेचर. बट रिसेंटली, आता सध्या 19 इंटरनॅशनल बॉटनिकल काँग्रेस, जी 19वी इंटरनॅशनल बॉटनिकल काँग्रेस झालेली आहे, वॉज हेल्ड इन दी शेंझेन, चायना इन जुलै 2017. म्हणजे जे चीनमध्ये 2017मध्ये जी काही 19वी इंटरनॅशनल बॉटनिकल काँग्रेस झालेली आहे, धिस कोड अल्सो कॉल्ड दी शेंझेन्स कोड. सो दी ओल्ड कोड ICBN हॅज बीन चेंज टू ICN AFP, म्हणजे इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर फॉर algae, fungi and plants, and this code was published on 26 June 2018. म्हणजे हे काय नॉमेनक्लेचर कोड पब्लिश झालेला आहे. तर हे कोड काय आहे पहा, इंटरनॅशनल कोड ऑफ नॉमेनक्लेचर अल्गी, शेवाळ, फंजाय, कवके अँड प्लांट्स म्हणजे वनस्पती यांच्या संदर्भानं 26 जून 2018ला पब्लिश झालेला आहे. देन सी हिअर, दी बॉटनिकल नॉमेनक्लेचर सिस्टीम फॉलो सर्टन रूल्स. म्हणजे जे आत्ता आपण रूल्स पाहितलेले आहेत तेच रूल्स, हे सर्व रूल्स तेच आहेत, परंतु हे आपल्या SCERTच्या पुस्तकातले रूल्स आहेत. आणि जे तुम्हाला मी आत्ता सांगितलेले आहेत ते MSc, BSc आणि NCERTच्या बुक्समधले कंबाईन होते. नेम ऑफ ऑर्गॅनिझम इज कंपोज बाय 2 लॅटिन ग्रीक वर्ड्स पाहितलेले आहे आपण. जेनेटिक epithet is a simple noun. It is should come first and begin with the capital letters. म्हणजे पहिलं जे आहे ते सिम्पल नाउन आहे आणि त्याचं पहिलं अक्षर काय आहे, कॅपिटल लेटर्स आहे. म्हणजे जे पहिलं नाव आहे. देन स्पेसिस नाव, म्हणजे हे पहिलं होतं जेनेरिक नाव. त्यानंतर हे स्पेसिफिक म्हणजे स्पेसिसचं नाव. हे डिस्क्रिप्टिव्ह ऑर ऑब्जेक्टिव्ह आहे. अँड कम लेटर टू बी बिगिन स्मॉल लेटर, म्हणजे त्याची सुरुवात ही स्मॉल लेटरने झालेली. सायंटिफिक The epithets you must be underlined separately in handwritten and must be printed in italic. जर नाव आपण हँडरिटन लिहिलेलं असेल तर त्याला अंडरलाईन करणं गरजेचं आहे. जर प्रिंटेड असेल तर ते नाव इटॅलिकमध्ये पाहिजे. तर जेनेरिक अँड स्पेसिफिक, दी इपिथेट शुड नॉट हॅव लेस दॅन 3 letters अँड मोर दॅन 13. म्हणजे जे काही सायंटिफिक नाव आहे तर हे 3 अक्षरांपेक्षा कमी नसू नये आणि 13 अक्षरापेक्षा जास्तही असू नये, असा एक रूल्स आहे. त्यानंतर युजली द नेम ऑफ ऑथर हू नेम द प्लांट ऑर ॲनिमल इज रिटन इन द फुल ऑर ॲब्रिव्हिएटेड फ्रॉम आफ्टर सायंटिफिक नेम. म्हणजे जे काही ज्यांनी शोध लावलेला आहे त्या सायंटिफिक नावाचा एकतर त्या सायंटिस्टचं पूर्ण नाव लिहायचं आहे किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. मँजिफेरिया इंडिका आणि एल म्हणजे काय आहे, एल फॉर दी लिनियस. अशा पद्धतीचे हे रूल्स आहेत जे बॉटनिकल नॉमेनक्लेचरचे आहेत. त्यानंतर आपल्याला सायलेंट फ्युचर ऑफ 5 किंगडम सिस्टीम पाहायची आहे. की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर इयत्ता 8वीला परिपूर्ण अभ्यास केला असेल तर नक्कीच हा घटक तुम्हाला अतिशय सोपा जाणार आहे. ते सायलेंट फ्युचर ऑफ 5 किंगडम. आणि 8वीचा पहिलाच घटक आहे आपला. कोणता घटक आहे, ते लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. त्याच्यामध्ये 5 किंगडम सिस्टीम जी आहे ती 5 किंगडम सिस्टीम ही रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर यांनी
हे अमेरिकन इकॉलॉजिस्ट होते. यांनी 1969मध्ये काय केलेले आहे की 5 किंगडम सिस्टीम मांडलेली आहे आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमला त्यांनी 5 ग्रुपमध्ये मांडलेले आहे. तर ते 5 ग्रुप कोणकोणते आहेत पहा. किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंजाय, किंगडम प्लांटी अँड किंगडम ॲनिमली. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत मांडलेली आहे, 5 किंगडम सिस्टीम मांडलेली आहे. तर त्यांनी ही सिस्टीम मांडताना 5 निकष हे विचारात घेतले होते. ते 5 क्रायटेरिया आर कन्सिडर्ड. तर त्यामध्ये जो पहिला निकष होता त्यांनी पेशीची जटिलतेचा अभ्यास केला होता, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल स्ट्रक्चर. त्यानंतर त्यांनी जो सेकंड क्रायटेरिया जो विचारात घेतला होता तो होता सजीवांचा प्रकार आणि जटिलता, द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम. जो तिसरा क्रायटेरिया होता तो आहे पोषणाचा प्रकार, द मोड ऑफ न्यूट्रिशन. आणि चौथा जे प्रकार होता किंवा चौथा निकष जे होता ते जीवन पद्धती, द लाईफस्टाईल ऑफ द ऑर्गॅनिझम. आणि पाचवा जे आहे ते फायलोजेनेटिक रिलेशनशिप, म्हणजे वर्गानुवंशिक असणारा संबंध. आणि या 5 निकषाच्या आधारे रॉबर्ट हार्डिंग विटाकर यांनी सजीवांचं वर्गीकरण हे 5 किंगडम सिस्टीममध्ये केलेले आहे. फर्स्ट किंगडम मोनेरा म्हणजे सृष्टी मोनेरा, सृष्टी प्रोटिस्टा, सृष्टी कौके, सृष्टी वनस्पती आणि सृष्टी प्राणी. तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये या प्रत्येक सृष्टीविषयी माहिती पाहूयात. दी फर्स्ट किंगडम इज मोनेरा, म्हणजे पहिलं जे आहे सृष्टी मोनेरा. आता या सृष्टी मोनेरामध्ये पहा की कोणकोणत्या प्रकारचे सजीव येतात. इट कंटेन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम विथ प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन, म्हणजे यामध्ये असणारे सर्व जे ऑर्गॅनिझम्स आहेत हे सर्व युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे सर्व सजीव हे एकपेशी असतात आणि अधिकेंद्रिकी असतात. प्रोकॅरियोटिक सेल्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे यांच्यामध्ये अधिकेंद्रिकी असतात. द मोनेरा इन्क्लूड युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. These are the omnipresent. They are found in all type of environment which are not generally inhabited by other living beings. म्हणजे हे जे काही आहेत हे ह्याच्यातले काही फोटो ऑटोट्रॉपिक असतात, काही किमो ऑटोट्रॉपिक असतात, पण बट मेजरली आर हेट्रोट्रॉपिक इन नेचर. म्हणजे या सृष्टी मोनेरामधले सर्व सजीव हे स्वयंपोषी असतात, त्याचबरोबर परपोषीसुद्धा असतात, हेट्रोट्रॉपिक अँड फोटोट्रॉप्स. अँड दीज ऑर्गॅनिझम डू नॉट हॅव वेल डिफाईन न्यूक्लियस, म्हणजे यांच्यामध्ये पटलबद्ध असणारं केंद्रक नसते. DNA एक्झिस्ट ॲज ए सिम्पल डबल स्टँड सर्क्युलर सिंगल क्रोमोझोम्स कॉल्ड ॲज ए न्यूक्लियोटाइड ऑर न्यूक्लिएट्स. म्हणजे यांच्यामध्ये जो DNA असतो तर तो DNA हा स्मॉलर सर्क्युलर मॉलिक्युल्स ऑफ DNAचा एकदम सर्क्युलर असणारा छोटासा मॉलिक्युल्स असतो. ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल्स असतं, त्याला प्लाझमिड म्हटलेले आहे. आर ऑप्टन प्रेझेंट अँड सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकॉन. आणि या सृष्टी मोनेरामध्ये असणाऱ्या ऑर्गॅनिझमची जी सेल वॉल आहे ही पेप्टिडोग्लायकॉननी बनलेली आहे. अल्सो कॉल्ड दी म्युरिन, त्यालाच म्युरिनसुद्धा म्हटले आहे. विच इज दी पॉलिमर ऑफ शुगर अँड ॲमिनो ॲसिड. तर ही पॉलिमर्स कशाचे आहेत तर शुगर आणि ॲमिनो ॲसिड्सचे आहे. अशा पद्धतीची सृष्टी मोनेरामधणारे असणारे सजीव एकपेशी आहेत, स्वयंपोषी आहेत, परपोषी आहेत, अधिकेंद्रके आहेत, पटलबद्ध केंद्रक आहे आणि यांच्यामध्ये विशेष म्हणजे पेशी अंगके नसतात. आता या ठिकाणी उदाहरणामध्ये जर पाहायचं म्हटलं तर यांच्यामध्ये विविध प्रकारचे जे सजीव आहेत, कोकस, कोकुलो, बॅसिलस, विब्रिओ, बॅसिलस, स्प्रिलियम अँड दी स्पायरोचिट, म्हणजे स्ट्रेप्टोकोकस निमोनिया आहेत, लेजिओनेला निमोनिया आहेत, स्टेफेलोकोकस ऑरियस आहेत, दी क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम आहेत, सॅल्मोनेला टायफी आहेत. हे सर्व जे सजीव आहेत हे
सृष्टी मोनेरामध्ये आहेत. आता मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेला यांच्यामध्ये काय असतात, हे मेम्ब्रेन बाउंड ऑर्गेनेला आहेत. तर मायट्रोकॉन्ड्रिया, क्लोरोप्लास्ट, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आर अब्सेंट. म्हणजे जे पेशी अंगके असतात ही यांच्यामध्ये काय असतात, अब्सेंट्स असतात. रायबोझोम्स आर स्मॉलर इन साईज 70 years दॅन इन युकॅरियोटिक सेल. म्हणजे युकॅरियोटिक सेलपेक्षा अगदी छोटे साईजचे रायबोझोम्स या बॅक्टेरियामध्ये असतात. द मोड ऑफ रिप्रोडक्शन इन मोनेरा इज असेक्शुअल. म्हणजे यांच्यामध्ये जे काही रिप्रोडक्शन होते तर हे अलैंगिक पद्धतीने होते. विथ द हेल्प ऑफ बायनरी फिशन ऑर बडिंग. बायनरी फिशन किंवा बडिंगद्वारे. व्हेरी रिअरली सेक्शुअल रिप्रोडक्शन इज बाय दी कंजुगेशन मेथड. मॉर्फॉलॉजिकली बॅक्टेरिया आर दी कॅटेगराइज इन टू 4 ग्रुप्स. यामध्ये जे बॅक्टेरिया आहेत, जे जीवाणू आहेत, हे 4 ग्रुपमध्ये डिवायडेड झालेले आहेत. दी कॉकस. कॉकस मीन्स स्पेरिकल शेपमध्ये असणारे. बॅसिलस जे आहेत हे रॉड शेपमध्ये असणारे. कॉकस गोल आकारामध्ये, बॅसिलस रॉड शेपमध्ये असणारे. दी क्वामा ऑर किडनी शेप. हे विब्रिओ आहेत ते क्वामा किंवा किडनी शेप आहेत. अँड दी स्पायरल. दी स्पिलियम हे जे आहेत ते स्पायरल शेपमध्ये आहेत. पहा, ऑन द बेसिस ऑफ इव्होल्युशन बॅक्टेरिया कॅन बी क्लासिफाय ॲज दी आर्चेबॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया. तर त्यांच्या बॅक्टेरियाचे त्याच्या इव्होल्युशननुसार 2 प्रकार पडतात. दी आर्चेबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया. तर पहा, हे आर्चेबॅक्टेरिया. आर्चेबॅक्टेरिया काय आहे? दीज आर दी डिफरन्शिएट फ्रॉम अदर बॅक्टेरिया ऑन द बेसिस ऑफ देअर डिफरंट सेल्युलर फीचर. आता हे आर्चेबॅक्टेरिया बाकीच्या बॅक्टेरियांपेक्षा वेगळे गुणधर्म दर्शवतात, कारण की याच्यामध्ये एक डिफरन्स आहे, ते म्हणजे सेल्युलर फीचर. याची पेशीची रचना असणारी. दीज बॅक्टेरिया आर मोस्टली फाउंड इन एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट. हेन्स द टर्म एक्स्ट्रीमोफिलस. They are found in variety of places from volcanic the craters to salty lakes and hot springs. म्हणजे हे बॅक्टेरिया या ठिकाणी, ज्या ठिकाणी उष्ण वातावरण आहे, सॉल्टी तळे आहेत, अशा ठिकाणी हे बॅक्टेरिया आढळतात. Their ability to withstand such the hostile environmental this speaks of their capacity to survive in very several conditions. Bacteria that can withstand high salinity are called the holodiphiles. म्हणजे जे हाय सॅलिनिटी आहे तर त्या ठिकाणी होलोस्पाइल्स म्हटलेले आहे. व्हाईल दोज दॅट विथस्टँड एक्स्ट्रीम टेम्परेचर. खूप टेम्परेचरमध्ये जे बॅक्टेरिया सर्वाईव्ह करतात त्यांना थर्मोफिलस म्हटलेले आहे. आणि व्हेरी कॉमन एक्झाम्पल दी मॅथोनोजेनिक बॅक्टेरिया फाउंड इन ए गट्स ऑफ दी रुमिनंट्स, काऊ अँड बुफेलोस. These bacteria help in production of the methane in biogas plants. म्हणजे हे बॅक्टेरिया या ठिकाणी कशासाठी मदत करतात तर मिथेन बायोगॅस प्लांटमध्ये मिथेन तयार करण्यासाठी थर्मोफिलस बॅक्टेरिया काम करत असतात. त्यानंतर बॅक्टेरियाचा असणारा दुसरा प्रकार यू बॅक्टेरिया. दीज आर कॉमनली रिफर ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. याला ट्रू बॅक्टेरिया म्हटलेले आहे. दे हॅव सेल वॉल ऑफ द पेप्टिडोग्लायकॅन. या ट्रू बॅक्टेरियामध्ये जी काही सेल वॉल असते ती पेप्टिडोग्लायकॅननी बनलेली आहे. दे आर फाउंड दी ॲटोट्रॉप्स अँड हेट्रोट्रॉप. म्हणजे हे बॅक्टेरिया स्वयंपोषी आणि परपोषी आहेत. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वयंपोषी, स्वतःचे अन्न स्वतः तयार करणारे, आणि हेट्रोट्रॉप्स म्हणजे परपोषी, जे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे. द ॲटोट्रॉप्स कॅन दी फोटोसिंथेटिक लाईक दी क्लोरोबियम. म्हणजे ॲटोट्रॉप जे बॅक्टेरिया आहेत जे फोटोसिंथेसिस तयार करतात तर ते आहेत दी क्लोरोबियम, ग्रीन सल्फर बॅक्टेरिया अँड क्रोमॅटियम ऑर दी किमोसायंथेटिक लाईक सल्फर बॅक्टेरिया. दीज आर मोस्टली मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म. म्हणजे ह्याच्यामध्ये मल्टीसेल्युलर फिलामेंटस फॉर्म आहे. आणि लिव्हिंग इन फ्रेश वॉटर. म्हणजे हे गोड्या पाण्यामध्ये फ्रेश वॉटरमध्ये राहतात. दी बॉडी इज कव्हर्ड बाय दी म्युसिलिजिनस शीट. यांची बॉडी कशानं कव्हर झालेली असते तर म्युसिलिजिनस शीट असतो तर त्याने ती कव्हर झालेली असते. द जेनेटिक मटेरियल इज टिपिकली प्रोकॅरियोटिक. याच्यामध्ये असणारं जे अनुवंशिक मटेरियल आहे ते अनुवंशिक मटेरियल हे प्रोकॅरियोटिक्स असतं. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी, कॅरोटीन, झॅन्थोफिल्स आर दी फोटोसिंथेटिक पिगमेंट. म्हणजे या बॅक्टेरियांमध्ये 4 प्रकारचे फोटोसिंथेटिक पिगमेंट आहेत. क्लोरोफिल ए, क्लोरोफिल बी,
keratin and xanthophylls. And filaments show the heterocytes with the help of nitrogen fixation. Heterotrophs are the most abundant. Most of them are the decomposers and know as the breaking down the large molecules into simple molecules or minerals. म्हणजे यामधले असे भरपूर बॅक्टेरिया आहेत जे डिकम्पोजरचं काम करतात. डिकम्पोजरचं काम काय? ब्रेकिंग डाऊन दी लार्ज मॉलिक्युल्स, म्हणजे मोठे जे काही मॉलिक्युल्स आहेत त्या मोठ्या मॉलिक्युल्सना ब्रेक करणं, सिम्पलेस्ट मॉलिक्युल्समध्ये किंवा मिनरल्समध्ये कन्वर्ट करणं. दे आर दी ॲनारोब्स हेल्पिंग दी कर्डिंग ऑफ मिल्क. आपल्याला माहिती आहे कर्डिंग ऑफ मिल्क म्हणजे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचे जीवाणू वापरले जातात. त्यानंतर फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, हवेतील नायट्रोजनचं स्थिरीकरण मातीमध्ये करण्यासाठी अझिटोबॅक्टर नावाचे जीवाणू वापरतात. त्यानंतर अँटीबायोटिक प्रोडक्शन, ती स्ट्रेप्टोमायसिस जे बॅक्टेरिया आहेत ते अँटीबायोटिक्स प्रोडक्शन करण्यासाठी उपयोगाला येतात. दी कंपोस्टिंग अँड डिग्रेडेटिंग ऑइल, म्हणजे जे ऑइल आहे तेल आहे तेलाचं कंपोस्टिंग किंवा डिग्रेडेशन करण्याचं काम काही बॅक्टेरिया करत असतात. बट दी स्टोरी डज नॉट एंड हिअर. सम ऑफ देम आर पॅथोजन्स. हे जे काही झाले उपयोगी बॅक्टेरिया सांगितले आहेत, परंतु काही या व्यतिरिक्त हार्मफुल बॅक्टेरियासुद्धा आहेत जे काही कॉझिंग डिसीज म्हणजे रोग निर्माण करण्याचं काम करतात. तर टायफॉईड, कॉलरा, ट्युबरकुलोसिस, टेटॅनस अशा प्रकारचे रोगसुद्धा अनेक प्रकारच्या जीवाणूमुळे होतात. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे किंवा दुसरी सिस्टीम आहे क्लासिफिकेशनची, ती आहे सृष्टी प्रोटिस्टा, किंगडम प्रोटिस्टा. 5 किंगडम सिस्टीममध्ये दुसरी सृष्टी आहे प्रोटिस्टा. दिस ग्रुप इन्क्लूड ऑर युनिसेल्युलर बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स. म्हणजे याच्यामध्ये असणारे जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे युनिसेल्युलर आहेत बट यूकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्ससुद्धा आहेत. एक पेशी असून या पेशीमध्ये पटलबद्ध केंद्रक आहे. दीज ऑर्गॅनिझम शो लिंक विथ ऑल यूकॅरियोटिक किंगडम लाईक प्लांटी, फंजा, ॲनिमली. म्हणजे यांचं काही ऑर्गॅनायझेशन आहे ऑर्गॅनिझमचं, तर याची जी लिंक आहे ती यूकॅरियोटिक किंगडमशी आहे, प्लांटीसारखी आहे, फंजायसारखी आहे, ॲनिमलसारखी आहे. तर यामध्ये पहा प्लांट लाईक प्रोटिस्टा. जे प्लांट लाईक प्रोटिस्टा आहेत ते कोणकोणते आहेत? दे आर ऑल्सो टर्म दी क्रिसोफाइट्स. दे आर कॉमनली टर्म फायटोप्लॅन्क्टॉन. दे आर मायक्रोस्कोपिक अँड मोस्टली फोटोसिंथेटिक अँड मेजर प्रोड्युसर इन ओशन. म्हणजे जे फायटोप्लॅन्क्टॉन्स आहेत हे मायक्रोस्कोपिक म्हणजे खूप सूक्ष्म आहेत, परंतु मोस्टली फोटोसिंथेसिस म्हणजे संयपोषी आहेत आणि मेजर प्रोड्युसर इन ओशन म्हणजे जास्तीत जास्त यांची निर्मिती समुद्रामध्ये झालेली आहे. मोस्ट ऑफ टर्म आर रिफर ॲज दी डायॲटम्स. म्हणजे जे डायॲटम्स आहेत हॅव बॉडी वॉल मेड अप ऑफ 2 सोप बॉक्स लाईक दी फिटिंग सिलिका कवर. जे डायॲटम्स आहेत यांची जी बॉडी आहे सोप बॉक्ससारखी असते, फिटिंग सिलिका कवर्स असतात. दी डायटोमॅसियस अर्थ इज नथिंग बट देन शेल्स लेफ्ट बिहाइंड सो फॉर मेनी इयर्स. The diatomaceous earth is a granular, hence find are in the polishing and the filtration. त्यानंतर the animal like जे प्रोटिस्टा आहे they are also term protozoa. म्हणजे हे प्रोटोझोआ आहेत. they lack cell wall. यांच्यामध्ये सेल वॉल ही absent असते. they are heterotropics. हे संयपोषी नसून परपोषी आहेत. they are believed in the primitive animals form. हे प्रिमिटिव्ह ॲनिमल्स फॉर्ममध्ये असतात. अमिबा आहे, प्रोटोझोआ आहे. दीज आर दी सुडोपोडिया आज लोकोमोटरी ऑर्गन्स. यांच्यामध्ये आभासी असणारे लोकोमोटरी ऑर्गन्स असतात. अमिबा इज ए फ्री लिव्हिंग फॉर्म. अमिबा हे फ्री लिव्हिंग फॉर्म आहे, परंतु जे अँटाअमिबा इज ए एंडोपॅरासायटिक अँड कॉज दी अमिबोइक डिसेंट्री. दी फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआन्स हॅव फ्लॅजिला ॲज ए लोकोमोटरी ऑर्गन. जे फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ आहे यांच्यामध्ये फ्लॅजिला आहे, लोकोमोशनसाठी हालचालसाठी फ्लॅजिला आहे. थोडक्यामध्ये
युग्लिना जो आहे युग्लिनाला सुद्धा फ्लॅजिला आहे. दी ट्रिपॅनोसोमा इज अ कॉमन फ्लॅजिलेटेड पॅथोजन विच कॉज दी स्लीपिंग सिकनेस. जो ट्रिपॅनोसोमा हे प्रोटिस्टा आहे, तर हे प्रोटिस्टा स्लीपिंग सिकनेस यामुळे होते. पॅरमेशियम इज ए सिलिएटेड प्रोटोझोआन हॅव सिलिया फॉर लोकोमोशन. पॅरमेशियममध्ये सिलिएटेड प्रोटोझोन्स असतात, सिलिया असतात त्याच्या लोकोमोशनसाठी, हालचालीसाठी. इन पॅरमेशियम गुलेट ए कॅव्हिटी ओपन ऑन ए सेल सरफेस. दी प्लाझ्मोडियम इज ए सोप्रोझोन प्रोटोझोआ. इट कॉज दी मलेरिया, इट कॉज दी स्पोर्स इन वन ऑफ दी लाईफ स्टेजेस. म्हणजे याच्यापासून काय होतं, मलेरिया होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीची ही आकृती आहे पॅरमेशियमची. तुम्हाला परीक्षेमध्ये पॅरमेशियमची आकृती काढण्यासाठी विचारली जाऊ शकते. त्यानंतर डायनोफ्लॅजिलेटेड हा सुद्धा दी सृष्टी प्रोटिस्टामधलाच एक प्रकार आहे. दीज आर दी ॲक्वाटिक, म्हणजे जास्तीत जास्त हे ॲक्वाटिक आहेत, मोस्टली मराईन अँड फोटोसिंथेटिक. स्वतःचं अन्न स्वतः तयार करणारे स्वयंपोषी आहेत. दी सेल ऑल इज मेड अप ऑफ दी सेल्युलोजिक स्टिफ प्लेट्स. यांच्यामध्ये असणारी सेल वॉल याच्यामध्ये काय असतं, ती सेल्युलोजिक स्टिफ प्लेट्स असतात. दे पोसेस दी पियर ऑफ फ्लॅजिला. त्यांच्यामध्ये फ्लॅजिलेचे 2 पियर्स असतात. दे हॅव वाईड रेंज फोटोसिंथेटिक पिगमेंट. यांच्यामध्ये फोटोसिंथेटिक पिगमेंट हे पुष्कळ भरपूर प्रमाणात आहे. विच कॅन येलो, ग्रीन, ब्राऊन, ब्ल्यू अँड रेड. दी गोयनेलिक्स इज ए डायनोफ्लॅजिलेटेड that is responsible for famous red tide. It make even sea appear reds. Then किंगडम प्लांटी, म्हणजे यानंतरची जी सृष्टी आहे ती आहे प्लांटी, म्हणजे वनस्पती. तर पहा, जी वनस्पती सृष्टी आहे त्या वनस्पती सृष्टीमध्ये द किंगडम इज डॉमिनेटेड बाय ॲटोट्रॉप्स. म्हणजे जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे ॲटोट्रॉप्स आहेत. ॲटोट्रॉप्स म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणे. थोडक्यामध्ये प्लांटी किंगडममध्ये सर्व प्लांट्स येतात. इट अल्सो इन्क्लूड सम दी सेमी ॲटोट्रॉप्स मेंबर, म्हणजे काही सेमी ॲटोट्रॉप मेंबरसुद्धा आहेत. आणि दे इन्सेक्टिव्हरस प्लांट, काही इन्सेक्टिव्हरस प्लांट आहेत जे किड्यांना खातात. दी व्हेनस ट्राय फ्लाय ट्रॅप, दी पिचर प्लांट्स, देन ब्लॅडरवोर्ड as well as the heterotrophic parasitic member like the कस्कुटा. म्हणजे हेट्रोट्रॉपिक पॅरासायटिक मेंबरसुद्धा या किंगडम प्लांटीमध्ये येते. ते कस्कुटा मेंबर ऑफ धिस किंगडम. या किंगडममधले जे मेंबर्स आहेत हे सर्व मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी आहेत. हॅमिंग युकॅरियोटिक सेल, यांच्यामध्ये पटलबद्ध केंद्रक असते. कंटेनिंग क्लोरोफिल, आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजे यामध्ये क्लोरोफिल असते. या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सेल हॅव सेल वॉल मोस्टली मेड अप ऑफ सेल्युलोज. आणखी याच्यामधली जी पेशी भित्तिक आहे ही सेल्युलोजनी बनलेली आहे. द प्लांट एक्झिबिट अल्टरनेशन ऑफ जनरेशन. लाईफ सायकल हॅव 2 डिस्टिंक्ट फेजेस. किंगडम प्लांटी इज डिवायडेड इंटू मेजर ग्रुप्स. म्हणजे किंगडम प्लांटी हे मेजर ग्रुप्समध्ये डिवाईड झाले आहेत, क्रिप्टोग्रॅम्स अँड फिनोरोग्रॅम्स. वी विल स्टडी धिस किंगडम इन डिटेल इन द नेक्स्ट चॅप्टर. म्हणजे याविषयी सविस्तरपणे माहिती या पुढच्या पाठामध्ये आपण पाहणार आहोत. त्यानंतर आहे किंगडम फंजाय. दीज आर युकॅरियोटिक हेट्रोट्रॉपिक शोविंग एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. म्हणजे बुरशी ज्याला म्हणतो आपण किंवा कवके म्हणतो. दे आर फाउंड इन वॉर्म अँड ह्युमिड प्लेसेस. म्हणजे ह्युमिड अँड वॉर्म प्लेसेसमध्ये हे आढळतात. दे हॅव सिम्पल बॉडी विच मे बी युनिसेल्युलर अँड मेड अप ऑफ ए लॉंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर कॉल्ड हायपी. म्हणजे याची सिम्पल बॉडी आहे, युनिसेल्युलर आहे आणि ही थ्रेड लाईक स्ट्रक्चरने बनलेली आहे ज्याला की हायफी म्हटलेलं आहे. लार्ज फंजाय सच ॲज दी मशरूम. सर्वात मोठा फंजाईल जे आहे ते मशरूम आहे. हॅव ए कॉम्पॅक्ट मास ऑफ सेल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम हॅव प्रोटोप्लास्ट. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यामध्ये प्रोटोप्लास्ट आहे विथ मेनी न्यूक्लियस. त्यांच्यामध्ये न्यूक्लियससुद्धा आहे. रायझोपस आहे, सॅक्रोमायसिटिस आहे, ईस्ट युनिसेल्युलर फंजस आहे. त्यानंतर पहा, द फिलामेंटस फंजी कन्सिस्ट ऑफ ए बॉडी कॉल्ड द मायसिलियम. म्हणजे काही फंजाई जे आहेत फिलामेंटस त्यांची बॉडी आहे, फिलामेंटस त्याला मायसिलियम म्हटलेलं आहे. आणि इन विच हायपी आर प्रेझेंट, आणि त्यांच्यामध्ये हायफी प्रेझेंट असते. द हायफी मे बी
दी सेप्टा ऑर विथाउट सेप्टा, हायफीला सेप्टा असते किंवा विथाउट सेप्टा असते. दे मे बी युनी ऑर मल्टीन्यूक्लियर, त्यांच्यामध्ये एक किंवा अनेक प्रकारचे न्यूक्लियस असतात. दी सेप्टेड मल्टीन्यूक्लियर हायफी इज कॉल्ड दी सिनोसायटिक हायफी. सिनोसायटिक हायफी म्हणजे काय, की ज्यांच्यामध्ये की सेप्टेड नाही परंतु ते मल्टीन्यूक्लियर त्यांच्यामध्ये हायफी आहेत. द सेल वॉल इन फंजा इज दी कंपोज्ड ऑफ कायटिन, आणि या कवकांमधली जी सेल वॉल बनलेली आहे ती कायटिननी बनलेली आहे. प्लांट्समधली ही सेल्युलोजनी बनलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. दी पॉलिसॅक्राइड ऑर दी फंगल सेल्युलोज. दी फंजाय एक्झिबिट हेट्रोटॉपिक मोड ऑफ न्यूट्रिशन. आता फंजायचा मोड ऑफ न्यूट्रिशन, पोषणाचा प्रकार कोणता आहे तर परपोषी प्रकार आहे. मोस्टली दे आर सॅप्रोफायटिक, म्हणजे ते परपोषी आहे, दुसऱ्यावर अवलंबून आहेत. सम आर दी पॅरासायटिक अँड प्रिडेटर्स, हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. द रिप्रोडक्शन सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली, त्यांच्यामध्ये असणारं जे प्रजनन आहे सेक्शुअली ॲज वेल ॲज असेक्शुअली. असेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस दी फ्रॅगमेंटेशन, म्हणजे यांच्यामध्ये जे असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं ते फ्रॅगमेंटेशनच्या मदतीने, म्हणजे फ्रॅगमेंट तुकडे होतात त्याचे, आणि त्यापासून नवीन फंजाय तयार होतात. दी फ्युजन अँड बडिंग, फ्युजन आणि बडिंग अशा 3 पद्धतीनं असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. पण सम फंजी ॲट सिम्बायोटिक एदर लाईव्ह विथ अल्गी ॲज लायकेन्स ऑर दी मायक्रोरायझा इन असोसिएट विथ रूट्स इन हायर प्लांट्स, म्हणजे काही जे फंजाय आहेत त्या हायर प्लांट्समध्ये आढळतात. अल्गीसारखे आहेत, लायकेन्स आहेत, मायक्रोरायझा आहेत, हे रूट्स ऑफ दी हायर प्लांटच्या रूट्सवर आढळतात. दे आर युजफुल ॲज वेल आर हार्मफुल, ते युजफुलसुद्धा आहेत आणि हार्मफुलसुद्धा. आपल्या सर्वांना माहिती आहे मशरूम हे आपण कन्झ्युम ॲज ए फूड, आपण फूड म्हणून खातो. ईस्ट इज यूज इन बेकरी अँड दी ब्रेवरीज, ईस्ट हे आपण बेकरीमध्ये वापरतो. पेनिसिलियम अँड फंगस वेल नोन फॉर दी अँटीबायोटिक प्रोडक्शन. पेनिसिलियम हे जे फंगस आहे तर हे अँटीबायोटिक प्रोडक्शनमध्ये वापरलं जातं. आणि हार्मफुल फंजाय कॉज डिसीज, जे काही हार्मफुल फंजाय आहेत, घातक फंजाय कवके आहेत, तर हे डिसीज तयार करतात प्लांटलासुद्धा आणि ॲनिमललासुद्धा. ही पक्सिनिया. द फंजाय आर फर्दर क्लासिफाईड बेसिस ऑन द स्ट्रक्चर, मोड ऑफ सॅप्रोफाईट फॉर्मेशन अँड दी फ्रुटिंग बॉडीज ॲज ए फॉलोज. पहा, हे दी फायकोमायसिटिस आहे, हे म्युकर आहे. अल्गल फंजाय आहे ही, आणि मायसिलियम इज मेड अप ऑफ दी सेप्टेड दी सोनोसायटिक हायफी, यांना सिप्टोसिनोसायटिक हायफी आहे. दे कॉमनली ग्रो इन मॉइस्ट अँड डॅम्प हॅबिटॅट, म्हणजे मॉइस्ट अँड जे डॅम्प हॅबिटॅट आहे त्या ठिकाणी याची वाढ होते. आणि ऑन डिकाईंग ऑर्गॅनिक मॅटर, आणि जे काही कुजलेले पदार्थ आहेत कुजलेली पदार्थावर हे उगवतात. इन ॲक्वॅटिक हॅबिटॅट ॲज पॅरासायटिक इन प्लांट्स, म्युकर, रायझोपस, अल्बिगो, हे सर्व फंजाई जे आहेत हे सॅप्रोफायटिक आहेत, म्हणजे मॉइस्ट प्लेसेसला आढळतात आणि जे कुजलेले पदार्थ असतात त्यावर ते स्वतःचं वास्तव्य करतात. त्यानंतर दी ॲस्कोमायसिटिस हा एक फंजायचा प्रकार आहे. ॲस्परजिलस त्याचं उदाहरण आहे. दीज आर कॉल्ड दी सॅक फंजाय, याला सॅक फंजाय म्हटलेलं आहे कारण की याची जी रचना पाहितली आपण तर सॅकसारखी रचना आहे म्हणून याला सॅक फंजाय म्हटलेले आहे. दीज फंजाय आर मोस्टली मल्टीसेल्युलर, आणि ही फंजाय ही कवके जास्त मल्टीसेल्युलर म्हणजे बहुपेशी आहेत. रेअरली इन्युसेल्युलर, म्हणजे क्वचितच यामध्ये इन्युसेल्युलर म्हणजे एक पेशी आढळतात. इन्क्लूड ईस्ट. द हायपी आर ब्रँचेस, यांच्या हायपी आहेत त्यांना ब्रांच आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या काय असतात त्यांच्या ब्रांच आहेत. अँड सेप्टेड आहेत. सॅक फंजाय कॅन बी डिकम्पोजर्स, पॅरासायटिक अँड क्रोपोफिलस ग्रो ऑन दी डंग. दी मोरेल अँड दी टफेल आर दी व्हरायटी ऑफ सॅक फंजाय दॅट इज दी consumed as a delicacies. The neurospora is useful in genetic and biochemical assay. Aspergillus, Penicillium, Claviceps, Neurospora and Saccharomycetes हे याचे अनेक प्रकारचे असणारी उदाहरणे आहेत. त्यानंतर बॅसिडोमायसिटिस. ते बॅसिडोमायटिस जे आहेत दीज आर कॉमनली कॉल्ड क्लब फंजाय, याला क्लब फंजाय म्हटलेले आहे. दे हॅव ब्रँच, याला ब्रँच असतात. सेप्टेड आहेत हायपी. याच्यामध्ये ॲगॅरिकस म्हणजे मशरूम आहे, गोनोडर्मा आहे, बॅकेट फंजाय आहे, नंतर इस्टुलॅगो आहे, पक्षिणी आहे, अशा प्रकारचे हे बॅसिडोमायसिटिसमध्ये येतात. त्यानंतर डिटोरोमायटिस. आता डिटोरोमायटिस इज अल्टरनारिया. दीज कॉल्ड इम्परफेक्ट फंजाय विच आर नोन ॲज दी रिप्रोडक्शन ऑनली असेक्शुअली. अल्टरनारिया अँड दी कोलोट्रोट्रियम. त्यानंतर किंगडम ॲनिमली.
म्हणजे सृष्टी प्राणी. मेंबर ऑफ दिस किंगडम अँड हेट्रोट्रॉप्स, याच्यामधले जेवढे काही मेंबर्स आहेत सर्व हे परपोषी आहेत. ॲनिमल्स, प्राणी. अडॅप्टेड अँड होलोझोईक न्यूट्रिशन, त्याच्या न्यूट्रिशन पद्धतीनुसार ते अडॅप्टेशन करून घेतात. मोस्ट ऑफ देम हॅव कॅपॅसिटी ऑफ लोकोमोशन, आणि भरपूर प्राण्यांची कॅपॅसिटी ही लोकोमोशनची आहे, म्हणजे हालचाल करू शकतात. दे आर मल्टीसेल्युलर आहेत. युकॅरियोट्स आहेत वेअर सेल लॅक क्लोरोफिल्स, त्यांच्यामध्ये क्लोरोफिल्स नाही. ॲज वेल ॲज सेल्स वॉलसुद्धा ॲब्सेंट आहे. ग्रोथ इज डिटर्मिनेंट, त्यांची वाढ होते. इन चॅप्टर 4 वी विल स्टडी सब किंगडम अबाउट किंगडम ॲनिमली, म्हणजे जो 4था चॅप्टर आहे तो किंगडम ॲनिमली विषय आहे. तर सविस्तरपणे आपण 4थ्या चॅप्टरमध्ये माहिती पाहणारच आहोत. त्यामध्ये व्हायरस, व्हिरिओइड्स आर ग्रुप ऑफ असेक्शुअल ऑर्गॅनिझम दॅट नॉट इन्क्लूड इन विटाकर्स 5 किंगडम सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन, म्हणजे व्हायरस आहे, व्हिरिडिस आहे, हे असेक्शुअल आहेत, हे विटाकरच्या 5 किंगडम सिस्टीममध्ये इन्क्लूड केलेले नाही. त्यानंतर असेल्युलर ऑर्गॅनिझम जे आहेत ते आहेत व्हायरसेस. व्हायरसेस आर नेम सो लुईस पाश्चरनी व्हायरस म्हणजे विषाणू नाव दिलं आहे. आणि सध्या जर आपण पाहितलं कोविड-19ची परिस्थिती आहे, कोविड-19 हा सुद्धा एक विषाणू आहे. हा किती घातक आहे, किती डेंजर आहे याची आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपल्याला पूर्ण 2 वर्ष झाले याची प्रचिती येतच आहे. कन्सिडरिंग द मिनिंग, द विनोम ऑर पॉयझन, म्हणजे व्हायरस म्हणजे थोडक्यामध्ये पॉयझन म्हटलेलं आहे ह्याला. आणि दीज ऑब्लिगेट पॅरासायटिक वेअर गिवन द नेम व्हायरस बाय MJ दी विजर्निक, यांनी याला पॅरासाइट्स व्हायरस नाव दिलेलं आहे. आफ्टर ऑब्झर्वेशन दॅट दे वेअर ॲबल टू मायग्रेट इन अँड दी अगार जेल, याला जास्तीत जास्त असं मायग्रेट अगार जेलमध्ये होतं. बिंग द इन्फेक्शन दी सोल्युबल एजंट ही कॉल्ड दी फिल्ट्रेट ऑर दी कंटॅजिनम विवम फ्लुइडम. It was the scientist, the Stanley, who demonstrated that the virus and the inert outside and the host cell can be crystallized. They are made up of the proteins. म्हणजे हे जे काही आहे व्हायरस ते क्रिस्टलाइन स्ट्रक्चर आहे, होस्ट सेलवर जिवंत राहू शकतं. हे प्रोटीन युक्त आहे. व्हायरस लॅक देअर ओन सेल मशिनरी, त्यांच्यामध्ये स्वतःच्या ओन सेल मशिनरी नाहीत व्हायरसमध्ये. दे हॅव प्रोटीन कोट, म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे, व्हायरसला प्रोटीन कोट आहे. अराउंड न्यूक्लिक ॲसिड स्टँडसुद्धा आहेत. अँड दस कन्सिडर टू बी असेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि व्हायरस हा असेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे, कसल्याही प्रकारची सेल वॉल यांच्यामध्ये नाही. व्हायरस हा इनॅक्टिव्ह आउटसाईड ए होस्ट सेल, बाहेरच्या साईडला तो इनॅक्टिव्ह असतो. परंतु जर एखाद्या वेळेस या व्हायरसनं एखाद्याच्या शरीरामध्ये, प्राण्याच्या, वनस्पतीच्या किंवा मानवाच्या शरीरामध्ये एंट्री केली, त्यावेळेस वन्स दे एंटर देअर स्पेसिफिक होस्ट सेल दे टेक चार्ज ऑफ सेल्युलर मशिनरी ऑफ होस्ट सेल, म्हणजे त्याच्या सेल्युलर मशिनरी त्या होस्ट सेल कोण घेतो आणि स्वतःला त्या ठिकाणी डुप्लिकेट करतो. आणि व्हायरस दस कॅन कॉल दी इन्फेक्शियस दी न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स, म्हणजे हा कोविड-19 व्हायरससुद्धा तसाच आहे. म्हणजे स्वतः त्याला सेल्युलर मशिनरी नाहीत, परंतु जर त्याला होस्ट सेल मिळाला तर तो होस्ट सेलच्या आतमध्ये प्रवेश करून त्या होस्ट सेलच्या ज्या सेल्युलर मशिनरी आहेत त्या स्वतःसाठी वापरतो आणि स्वतः त्या ठिकाणी स्वतःची संख्या डुप्लिकेट करतो. टोबॅको मोझाईक व्हायरसेस, असा हा टोबॅको मोझाईक व्हायरस एक आहे. त्यानंतर टाईप ऑफ वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस आहेत. हे आपण पाहू ना. जेनेटिक मटेरियल व्हायरस आर ग्रुप ऑफ DNA, RNA व्हायरसेस. वेगवेगळ्या प्रकारचे डबल स्टँडर्ड RNA आहे. जेनेटिक मटेरियल प्रोव्हाइड करणारे व्हायरसेस आहेत ते बॅक्टेरियोफेजेस आहेत. त्यानंतर व्हिरिओइड्स आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला बायोलॉजी 11th क्लास यामध्ये असणारा 2nd चॅप्टर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम या ठिकाणी संपलेला आहे. हा पूर्ण चॅप्टर पाहण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनवर क्लिक करा, जेणेकरून जेवढी काही नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. कारण याही पुढे 11वीची संपूर्ण बायोलॉजी ही या ग्रुपवर शिकवली जाणार आहे. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावे लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.